29 जून 2025 रोजी रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षानं गंभीर आणि निर्णायक वळण घेतल्याचं आपल्याला दिसतंय. एकाच रात्रीमध्ये रशियाने 530हून अधिक ड्रोन्स आणि मिसाईल्स युक्रेनवरती सोडून आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा हवाई हल्ला युक्रेनवरती केलेला आहे. या हल्ल्यामध्ये एक घटना विशेष ठरली, ज्याच्यानुसार युक्रेनचं एक F-16 फायटर जेट जे त्यांना अमेरिकेनं दिलेलं होतं ते पाडण्यामध्ये आलेलं आहे आणि याचा पायलट लेफ्टनंट कर्नल मॅक्सिम उस्तिमेन्को याचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे. आता ही घटना अमेरिका आणि युक्रेनच्या दृष्टीने केवळ एक लष्करी नुकसान नाही, तर जगभरातील राजकीय आणि स्ट्रॅटेजिक बॅलन्सला हादरवणारी ही एक घटना आहे. कारण की F-16 हे जे विमान आहे, हे फक्त लढाऊ विमान नाही, तर पाश्चिमात्य डिफेन्स टेक्नॉलॉजीचं ते एक प्रतीक आहे. अमेरिकेच्या डिफेन्स टेक्नॉलॉजीमधल्या माईटचं ते एक प्रतीक आहे. अमेरिकेने युक्रेनला दिलेलं F-16 हे युद्धातील निर्णायक टप्पा मानलं जात होतं. ही विमानं युक्रेनला दिल्यानंतर युद्धाचा चेहरा बदलेल असं मानलं जात होतं. मात्र रशियाने हे विमान पाडून केवळ युक्रेनवरती प्रहार नाही केलेला, तर अमेरिकेच्या सामरिक प्रतिष्ठेला सुद्धा त्याने धक्का दिलेला आहे. तुमचं सर्वोत्तम तंत्रज्ञान सुद्धा आम्ही निष्प्रभ करू शकतो, डिस्ट्रॉय करू शकतो, असा रशियाचा यामागचा स्पष्ट संदेश आहे असं मानलं जातंय. आता या हल्ल्यामध्ये रशियाने वापरलेली मिस्ट्री मिसाईल्स म्हणजेच डमी वॉरहेड्स, रडार दिशाभूल करणारे डिकॉयज आणि मल्टीलेयर हल्ल्याचं तंत्र याच्यामुळे युक्रेनची जी काही संरक्षण यंत्रणा आहे त्याच्या मर्यादा सुद्धा स्पष्ट झालेल्या आहेत. आता या हल्ल्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न असा उभा राहतो की रशिया अपेक्षेपेक्षा अधिक वेगानं तांत्रिक प्रगती करत आहे का? आणि याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. तसंच रशियाच्या आजपर्यंतच्या या सर्वात मोठ्या स्ट्राईकची आपण माहिती घेणार आहोत. F-16 का महत्त्वाचं होतं, ते पाडून रशियाने नेमका काय संदेश दिलेला आहे, हे सर्व काही आज आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम नेमकं काय घडलेलं आहे ते सांगतो. रशियाने काल तब्बल 537 एरियल वेपन्सने युक्रेनवरती हल्ला केला. आता या एरियल वेपन्समध्ये 477 ड्रोन्स आणि 60 क्षेपणास्त्रांचा समावेश होता. युक्रेनच्या हवाई संरक्षण प्रणालीनं याच्यातील 436 ड्रोन आणि 38 मिसाईल जे आहेत ते इंटरसेप्ट केल्या. आता हे सर्व ड्रोन्स आणि मिसाईल इंटरसेप्ट करत असताना युक्रेनच्या फायटर जेटचे लेफ्टनंट कर्नल मॅक्सिम उस्तिमेन्को यांनी F-16च्या मदतीने जवळपास 7 ड्रोन्स आणि मिसाईल्स इंटरसेप्ट केल्या. आता ही कार्यवाही करत असताना त्यांचं F-16 जे आहे त्याला मार बसला आणि त्यांनी त्याची अल्टिट्यूड जी आहे ती पूर्णपणे लूज केली होती. हे F-16 कोसळत असताना त्यांनी ते नागरी भागापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना त्याच्यामध्ये अपयश आलं. रशियाने आत्तापर्यंत युक्रेनकडील 3 ते 4 F-16 विमानं पाडलेली आहेत. याच्या अगोदर एप्रिल आणि मे मध्ये त्यांनी F-16 विमान पाडलेलं होतं. आता या दोघांमधील युद्धामध्ये रशियाने F-16 हे लढाऊ विमान पाडलं, याची सर्वाधिक चर्चा होताना दिसते. कारण की हे लढाऊ विमान अमेरिकेने युक्रेनला दिलेलं आहे आणि गेल्या काही काळापासून हे स्पष्टपणे दिसतंय की रशियाने या F-16 विमानांना टार्गेट केलेलं आहे. या विमानांना टार्गेट करून रशिया त्याची लष्करी ताकद तर दाखवतोयच, पण पाश्चिमात्य देशांना ते एक स्ट्रॅटेजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतायत. आता स्ट्रॅटेजिक संदेश आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये काही मुद्दे येतात. पहिला मुद्दा असा आहे की F-16 हे एक सिम्बॉलिक टार्गेट होतं. F-16 लढाऊ विमानं हा एका पद्धतीचा सिम्बॉल आहे की पाश्चिमात्य देश, अमेरिका प्रणित नाटो देश युक्रेनला शक्य ती सर्व मदत करत आहेत. रशियाने सातत्याने हा इशारा दिलेला होता की युक्रेनला ही लढाऊ विमानं देऊ नका. युक्रेनला ही लढाऊ विमानं दिल्यास या युद्धाची तीव्रता वाढू शकते, हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. आता अजून एक F-16 लढाऊ विमान पाडण्यामध्ये रशियाला यश आलेलं आहे, जे नाटो प्रणित आघाडीवरती डायरेक्ट आघात आहे. रशियाने स्पष्टपणे संदेश दिलेला आहे की युअर वेपन्स आर नॉट अनटचेबल. आम्ही ती सुद्धा तुमची वेपन्स नष्ट करू शकतो. दुसरं म्हणजे सायकोलॉजिकल इम्पॅक्ट. आता या विषयाचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट असा आहे की रशियाने हे विमान पाडून युक्रेन आणि त्याला मदत करणाऱ्या पाश्चिमात्य देशांचा आत्मविश्वास डळमळीत केलेला आहे. कितीही उत्तम टेक्नॉलॉजी असली तरी सुद्धा त्या टेक्नॉलॉजीला रशिया निष्प्रभ करू शकतं, ती टेक्नॉलॉजी इंटरसेप्ट करू शकतं, असा संदेश त्यांनी याच्यातून दिलाय. तिसरा मुद्दा असा आहे की रशियामध्ये सुद्धा तेथील सैनिकांचं, नागरिकांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी या घटनेचा फायदा घेतला जात आहे. लष्करी सामर्थ्य जर का कुणाचं कितीही असलं तरी सुद्धा आम्ही मागं हटणार नाही, हे नॅरेटिव्ह रशियाला त्यांच्या देशामध्ये सेट करण्यामध्ये यश आल्याचं सांगितलं जाते. आता ह्याच्यातलाच अजून एक मुद्दा असा आहे की रशियाद्वारे हे जे यश साध्य झालेलं आहे ते नाटोसाठी एक जिओपॉलिटिकल सिग्नल आहे. नाटो देशांनी या संघर्षापासून
दूर राहण्यासाठी रशियाने हे केलेलं आहे असं सुद्धा सांगितलं जाते. आता या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असा होऊ शकतो की येणाऱ्या काळामध्ये युक्रेनला नाटोकडून जी काही मदत मिळते, जो काही सप्लाय त्यांना होतोय, तो सप्लाय जो आहे तो कुठेतरी जाऊन खंडित होऊ शकतो किंवा आक्रसला जाऊ शकतो. रशियाचा आत्मविश्वास अजून वाढू शकतो. युक्रेनचा आत्मविश्वास तसंच त्यांचं लष्करी सामर्थ्य अजून डळमळीत होऊ शकतं. F-16 हे विमान अमेरिकेच्या मिलिटरी डॉमिनन्सचं प्रतीक आहे. याला मल्टी रोल जेट असं सुद्धा म्हणतात. एअर टू एअर कॉम्बॅटसाठी आणि ग्राउंडवरती प्रिसिजन टार्गेट करण्यासाठी F-16 हे फार महत्त्वाचं मानलं जातं. आता अजून एक F-16 डाऊन झाल्यामुळं रशियाने केलेल्या हल्ल्याला उत्तर देण्याची युक्रेनची क्षमता निश्चितपणे कमी झालेली आहे. जर अमेरिकेचं इतकं प्रगत तंत्रज्ञान असलेलं लढाऊ विमान रशिया पाडतंय, तर आपलं तंत्रज्ञान तर ते अगदी सहजपणे डिस्ट्रॉय करू शकतात. अशा पद्धतीचा संभ्रम आता अमेरिकेच्या मित्र देशांमध्ये निर्माण झालेला असणार आणि या संभ्रमामुळं रशिया, चीन आणि इराण या सगळ्यांचाच आत्मविश्वास वाढणार आहे. एक फॅक्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो, की F-16 विमान मिळावं म्हणून युक्रेनने तब्बल वर्षभर वाट पाहिलेली आहे. या लढाऊ विमानांमुळं आपल्याला रशियावरती कुरघोडी करता येईल असा युक्रेनचा अंदाज होता, पण या अंदाजाला खिंडार पाडण्यामध्ये रशियाला यश आलेलं आहे. आता या व्हिडिओसाठी मी तयारी करत असताना एक वाक्य माझ्या वाचनामध्ये आलं, जे फार भारी वाक्य आहे. "द F-16 इज नॉट जस्ट अ जेट, इट्स फ्लाइंग अँबॅसेडर ऑफ US पॉवर." म्हणजे फक्त लढाऊ विमान नाहीये, तर अमेरिकेचं फ्लाइंग अँबॅसेडर आहे असं मानलं जातं. रशिया डाउनिंग इट इज अ जिओपॉलिटिकल स्ट्राइक, नॉट जस्ट ऑन एअर टू एअर किल. म्हणजे हा फक्त त्यांनी केलेला आघात नाहीये, तर एक जिओपॉलिटिकल स्ट्राइक आहे असं सुद्धा मानलं जातंय. या सर्व विषयामध्ये अजून एक चर्चा अशी होतीये, की रशियाने यावेळेस मिस्ट्री मिसाईलचा वापर केलेला आहे. आता जी काही माहिती समोर येते त्याच्यानुसार हे मिस्ट्री मिसाईल म्हणजे रशियाची एक नवीन टेक्नॉलॉजी आहे, ज्याच्याद्वारे फॉल्स रडार सिग्नेचर जनरेट केले जातात. इंटरसेप्टर मिसाईलला डिस्ट्रॅक्ट केलं जातं. थोडक्यात हल्ला रोखण्याची जी क्षमता आहे एखाद्याची, ती क्षमता पूर्णपणे निष्प्रभ करून जोरदार हल्ला केला जातो. आता याच्यामध्ये रशियाने KH-55SM क्रूझ मिसाईलचा वापर केलेला आहे, जे एका पद्धतीचं डमी क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र डागून इंटरसेप्टर मिसाईल जे आहेत, ते डिप्लीट केल्या जातात किंवा संपवल्या जातात. कन्फ्युजन क्रिएट केलं जातं, की हल्ला खरा-खुरा आहे की खोटा. आणि याच डमी मिसाईल्स युक्रेनने काल इंटरसेप्ट केलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर रशियाने खरा-खुरा हल्ला केलेला होता. रशियाकडून या नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जाते. याच्याद्वारे युक्रेनचा हल्ला आणि त्यांचा बचाव हे तर ते भेदत आहेतच, याच्या सोबतीनं पाश्चिमात्य देशांच्या क्षेपणास्त्रांबरोबर येणाऱ्या काळामध्ये कसं डील करायचं याची प्रॅक्टिस सुद्धा ते करतायत. या मिस्ट्री मिसाईल्समुळे नाटोचे जे फायटर जेट्स आहेत ते वितळवले असं सुद्धा सांगितलं जाते. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. या पद्धतीचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. याला कोणताही आधार नाही. हा एका पद्धतीचा प्रोपगेंडा आहे असं सुद्धा सांगितलं जाते. या लढाऊ विमानाला पाडल्याचे जिओपॉलिटिकल दृष्ट्या सुद्धा काही अर्थ होतात. पहिलं म्हणजे नाटोला एक स्ट्राँग मेसेज दिला गेलेला आहे, की पाश्चिमात्य देशांनी कितीही मदत केली तरी सुद्धा रशिया आता मागे हटणार नाही आणि ते त्यांना दाखवता आलेलं आहे. टेक्नॉलॉजी आणि सायकॉलॉजी या दोन्ही आघाड्यांवरती रशिया कधी पण या देशांच्या 2 पावलं पुढं आहे हे सुद्धा त्यांना सेट करता आलेलं आहे. या एका कृतीतून रशियाने 3 जणांना स्ट्रॅटेजिक सिग्नल दिलेला आहे. पहिला सिग्नल युक्रेनला तो असा, की पाश्चिमात्य देश तुम्हाला वाचवू शकत नाहीत. दुसरा सिग्नल नाटोला दिलेला आहे, की तुम्ही त्यांना अजून मदत केली तर युद्ध अजून तीव्र केलं जाईल आणि कठोर पद्धतीने तीव्र केलं जाईल. ग्लोबल साऊथला असा मेसेज दिलेला आहे, की पाश्चिमात्य देशांवरती अवलंबून राहू नका. त्यांची टेक्नॉलॉजी इतकी सुपिरियर नाही जितकी तुम्ही समजता. शेवटाकडे येताना आपण असं म्हणू शकतो, की रशियाने हे F-16 फायटर जेट पाडणं ही एका नव्या युद्धतंत्राची सुरुवात ठरू शकते. हे स्पष्ट झालेलं आहे, की अमेरिका असो किंवा इतर कोणताही देश शस्त्रांच्या स्पर्धेमध्ये कोणीही अजिंक्य नाही. रशियाद्वारे करण्यात येत असलेले हल्ले हे सायकॉलॉजिकल इम्पॅक्ट सुद्धा मोठा करतायत, हे मान्य करावं लागणार आहे. येणाऱ्या काळामध्ये ग्लोबल पॉवर बॅलन्स नेमका कुणाच्या बाजूने झुकणार हा फार मोठा प्रश्न आहे. कारण की ग्लोबल पॉवर बनण्यासाठी आता स्पर्धा अमेरिका, चीन याच्या सोबतीने रशिया या सगळ्यांमध्ये आहे. यासोबतच हेही नाकारून चालणार नाही, की युद्ध आता फक्त रणभूमीवरतीच नाही, तर मानसिक आघाडीवरती, मीडियामध्ये आणि मिसइन्फॉर्मेशनद्वारे सुद्धा लढलं जाते. आता या बदललेल्या नवीन युद्धतंत्रामध्ये जिंकेल तोच, ज्याचं प्लॅनिंग, टायमिंग आणि मॉरल हे सर्व काही योग्य असेल. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.